पब्लिक आय न्यूज चॅनल व अनिल पुरंदरे यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। हा जो देखावा इथे दाखवण्यात आलेला आहे हा माझ्या घरचा देखावा असून मुंबई महानगरपालिका व तिचे कर्मचारी रोज सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत साफसफाई करतात, पण नागरिक यांना त्याचं भान नसतं। या संदर्भात ही थीम राबवण्यात आलेली असून महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोड सफाई, गल्ल्या सफाई यांचं काम करतात। काही वेळेला गटारात उतरून देखील काम करतात। नाले सफाईच्या वेळेला ज्या वेळेला महानगरपालिका नाले सफाई करते त्याच वेळेला नाल्यामध्ये कचरा टाकण्याचं काम तिथले स्थानिक नागरिक करीत असतात। यांना त्याचं भान असायला हवं। त्याचप्रमाणे ओला कचरा, सुका कचरा हे महानगरपालिकेने जे आखून दिलेले नियम आहेत त्याचे भान नागरिकांनी राखायला हवं। महानगरपालिका आपल्या नागरिकांसाठी, आपल्या आरोग्यासाठी साफसफाई, नाले सफाई यासारखे अनेक कार्यक्रम राबवत असते। तिचे कर्मचारी अहोरात्र काम करत असतात आणि नागरिकांना सूचित करावं की कचरा कुठे टाकावा, कसा टाकावा। उंच उंच इमारतीमधनं नागरिक आपला कचरा रस्त्यावरती फेकताना देखील दिसतात, काही नागरिक रस्त्यावरती थुंकताना दिसतात। या सगळ्याला बंधन यावं म्हणून ही थीम बनवण्यात आली असून पर्यावरणावरती त्याचा कसा वाईट परिणाम होतो व त्याचं आरोग्याला कसं नुकसान होतं यासाठी ही थीम बनवण्यात आलेली आहे आणि ही थीम महानगरपालिकेला समर्पित करण्यात आलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया। मी तुमचीच मुंबई महानगरपालिका बोलते। हो, तीच BMC जिच्यावर तुम्हाला भरोसा आहे का हा प्रश्न एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हीच केला होता। माझे 46,000 सफाई कर्मचारी कुठल्याही परिस्थितीत तुम्हा मुंबईकरांची सकाळ स्वच्छ असावी यासाठी आपले हात रोज घाण करतात। कित्येकदा तर आपल्या जीवाची तमा न बाळगता तुमच्यासाठी ते ड्रेनेज लाईन मध्ये उतरतात। खूपदा एकीकडे नालेसफाईचं काम चालू असतं तर दुसरीकडे समोर नागरिक त्याच नाल्यात कचरा टाकत असतात। तुम्ही सारे जण सण साजरे करत असता आणि नंतर मुंबईला हेच सफाई कर्मचारी सांभाळत असतात। पण मी जेव्हा तुम्हा सुज्ञ नागरिकांना आवाहन केलं की ओला आणि सुका कचरा वेगळा करा, तेव्हा खूप सारे नागरिक या गोष्टीला कंटाळले। त्यांना वाटलं माझ्या इतक्याशा कचऱ्याने काय होणार आहे। पण तुम्ही हे विसरताय की अशा अनेक इतक्याशा कचऱ्यानेच मिळून मुंबईमध्ये दररोज 8 ते 9 टन कचरा निर्माण होतो। आपल्या एका छोट्या कृतीतून इतक्या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या रोगांवर रोख लावला जाऊ शकतो। आता गरज आहे जबाबदार नागरिकांनी आपली जबाबदारी जाणून ओला आणि सुका कचरा वेगळा करायची। रस्त्यात कुठेही कचरा टाकण्याऐवजी योग्य कचरा पेटीत तो कचरा जमा करायची। चला एकत्रितपणे सवयी बदलूया, म्हणजेच होईल स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई। फक्त एवढं करा, बाकी मी आणि माझे कर्मचारी तर हेच म्हणतो, मी मुंबईसाठी काही पण करेन।